अगं ए बहिणी, तुझं तोंड बंद कर. आता मी इथे अजिबात थांबणार नाही. सुमन म्हणाली. मग इथे थांबा म्हणून तुम्हाला कोण बोलत आहे? बघावं तेव्हा इथे येऊन पडलेला असता. तुम्ही तुमचं घर जाऊन सांभाळा. घराच्या जवळ तुमचं सासर आहे म्हणून काय तोंड वर करून सारखं माहेर येऊन बसायचं असतं का? आशा तिच्या आईकडे बघत रागाने म्हणाली. बघितलं काही वहिनीचे तोंड किती सुटलं आहे. तू तिला काहीच का बोलत नाहीस? सुमन म्हणाली. अहो, या काय बोलणार आहेत? आज कोणी माझ्यासमोर बोलून तरी बघावं. या लोकांनी तुम्हाला डोक्यावर बसवून ठेवलं आहे ना? पण आज मी तुम्हाला डोक्यावरून खाली उतरवूनच शांत बसणार. असं म्हणत सुमन तिच्या नंदेकडे जायला लागली. मग जे काही झालं ते बघून सगळ्यांचे डोळेच मोठे झाले. सुमन, अगं ये सुमन, कुठे मेली आहेस? कधीपासून आवाज देत आहे. माहीत नाही कुठल्या कोपऱ्यात जाऊन बसली आहे. तिची सासू बाहेरून फिरून आत्ताच घरात आली होती आणि आल्या आल्या सुनेला आवाज द्यायला लागली. त्यावेळी सुमन बाथरूममध्ये कपडे धुवत होती. सासूचा आवाज ऐकून सुमन लगेच पदराने हात पुसत बाहेर आली आणि म्हणाली. आई, काय बोलत होता का तुम्ही? मला बाथरूममध्ये तुमचा आवाज नीट ऐकायला आला नाही. तिच्या सासूने टेबलवर ठेवलेल्या जेवणाच्या डब्याकडे बोट दाखवून म्हणाली. हा जेवणाचा डबा भरून तुझ्या नंदेच्या घरी पाठवून दे. आज तिच्या घरी पाहुणे येणार आहेत. सुमन म्हणाली. त्यांच्या घरी पाहुणे येणार आहेत तर मग मी काय करू? अहो आई, मग त्यांनी स्वतःच्या घरी जेवण बनवायला पाहिजे ना? प्रत्येक वेळी टिफिन इकडे का पाठवून देतात? आणि त्यांची सासू त्यांना काहीच का बोलत नाहीत? रोज रोज माहेरातून जेवण घेऊन जाणं चांगलं वाटतं का? सुनेचं बोलणं ऐकून तिची सासू रागात म्हणाली. सुमन, आजकाल तुझं तोंड खूप चालायला लागलं आहे. जेवण काय तुझ्या बापाच्या घरून येत आहे का म्हणून एवढी तळमळत आहेस? हे ऐकून सुमन म्हणाली. आई, माझ्या बापाच्या घरातून येत नाही तर तुमच्या मुलाच्या खिशातल्या पैशातून जात आहे. यावर तर तुम्हाला पण राग यायला पाहिजे. अहो आई, ताईंचं आता लग्न झालं आहे आणि आता यांच्या सासरच्या जबाबदाऱ्या सांभाळायला पाहिजेत. पण अजून पण त्या माहेरावर आणि वहिनीवर अवलंबून आहेत. हे ऐकून तिची सासू रागाने उठली आणि सुनेचा हात जोरात पकडला आणि म्हणाली. हे बघ सुमन, तू मला समजून सांगण्याचा प्रयत्न करू नकोस. मला माझं स्वतःचं डोकं चालवता येतं आणि तुला तुझं डोकं चालवायची गरज नाही. कान उघडे ठेवून ऐक. जेवण तर तूच बनवणार. सुमनला सासूचा खूप राग आला होता की तिची सासू समजून का घेत नाही. ती बाथरूममध्ये गेली आणि लगेच कपडे धुवून किचनमध्ये आली आणि जेवण बनवायची तयारी करायला लागली. जेवण बनवताना स्वतःशी बडबड करत होती. इतिहास त्यांना कमी त्रास दिला होता का की आता सासरी गेल्यावर पण तिला चैन पडत नाही? तिथे गेल्यावर पण ऑर्डर देत आहे. बिचारी सुमन मनातल्या मनात नंदेला शिव्या देत होती. आशेच्या लग्नाला 2च महिने झाले होते आणि तिचं सासर त्यांच्या घरापासून थोड्याच लांब होतं. तिची नणंद स्वतः टिफिन घेऊन माहेरी यायची किंवा तिची आई देवळात गेली की येताना तिच्यासोबत मोकळा टिफिन पाठवून देत असायची. मंदिर आशेच्या सासरच्या घराच्या बाजूलाच होतं, त्यामुळे तिला तिची आई तिथेच भेटायची. सुमन मनातल्या मनात विचार करत होती की लग्नाच्या अगोदर मी किती वेळा आईंना सांगितलं होतं की आशाताईंना घरातल्या कामाची सवय लावा, स्वयंपाक शिकायला सांगा. पण इथे तर माझं बोलणं कोणीच ऐकून घेत नाही आणि वरून मलाच कामवाली करून ठेवलं आहे. आता तर अजूनच वाईट अवस्था आहे. बघावं तेव्हा उड्या मारत इथे येते आणि टिफिन भरून तिच्या सासरी घेऊन जाते. माहीत नाही तिच्या सासरचे कसे लोक आहेत. तिला काहीच का बोलत नाहीत. लग्नानंतर तिची नणंद काही दिवस माहेरी राहायला आली तेव्हा सुमन म्हणाली. ताई, एवढ्या जवळ माहेर असल्यावर कुणी राहायला येतं का? ते ऐकून तिची नणंद डोळे वटारून म्हणाली. वहिनी, तुझं माहेर लांब आहे म्हणून तू अशी बोलत आहेस ना? अगं, आराम तर माहेरी आल्यावरच मिळतो. तुला काय माहीत माझ्या सासरी मला किती काम करायला लागतं? सुमन रागात नंदेला म्हणाली. अच्छा, मी तर माझ्या सासरी राहतच नाही. जेवढं काम तुम्ही लोकांनी माझ्याकडून करून घेतलं आहे ना, तेवढं तर आयुष्यात तुम्हाला कधीच करायला लागणार नाही, कारण तुम्ही एवढ्या फाटक्या तोंडाच्या आहात. त्या दिवशी वहिनीचं बोलणं ऐकून आशाला खूप राग आला. ती जोरजोरात रडायला लागली आणि म्हणाली. माझं लग्न काय झालं, वहिनी तर माझा अपमान करायला लागली.
हे ऐकून तिची सासू सुनेवर चिडली आणि म्हणाली, सुमन, तुला हे पण सांगायला लागणार का की तुझी नणंद आहे आणि तू तिच्याशी असल्या भाषेत बोलू शकत नाहीस? अगं, माहेर लांब असो की जवळ, माहेर माहेरच असतं. काम करून तू थकून जायला आपल्या घरात लोकच किती आहेत. माझं बोलणं नीट ऐक. हिला इथे येण्यापासून कोणीच थांबू शकत नाही. असं म्हणत तिच्या सासूने तिचे केस जोरात पकडून ओढले. तशी सुमन जोरात ओरडली. कधी नंदेसाठी लाडू बनवून द्यायला लागायचे, तर कधी नाश्ता बनवून तिच्या सासरी पाठवून द्यायला लागायचं. एक दिवस आशा रागात तिच्या माहेरी निघून आली. तेव्हा सुमनने तिच्या सासूला समजावत म्हणाली, आई, अशा छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडण करून नाराज होऊन सारखं माहेरी आलेलं चांगलं नसतं. नाहीतर त्यांचं घर तुटण्यापासून कोणीच वाचवू शकत नाही. आशा रडत तिच्या आईला म्हणाली, आई, बघितलं का तुझी सून मला काय काय सुनावत आहे. मी एवढी टेन्शनमध्ये आहे, पण तिला त्याच्याशी काहीच देणं घेणं नाही. तिला तर मी इथे आलेलं आवडत नाही. सुमन रागात म्हणाली, तुम्ही आल्या आहात म्हणून वाईट वाटत नाही, तर तुम्ही तुमच्या घरून भांडण करून आला आहात त्याचं वाईट वाटत आहे. छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला सांभाळून घ्यायला हव्यात, जशी मी ते सांभाळत असते. असं म्हणत सुमनने सासूकडे तिरक्या नजरेने बघितलं. तशी तिची सासू म्हणाली, खबरदार सुमन, माझ्या मुलीला काही सांगायची गरज नाही. तू काय सांभाळून घेतेस मला माहीत आहे. बघावं तेव्हा उलट बोलत असतेस. तुझ्यासारखी माझी लेक तिच्या सासरी कुणाला उलट तर बोलत नाही. आशा येऊन अर्धा तास पण झाला नव्हता. तोपर्यंत आशाने तिच्या बहिणीला मॅगी करायला सांगितली आणि खाल्ली. तेवढ्यात आशाचा नवरा राकेश तिथे आला. बायकोला तिच्या माहेरी बघून त्याने मोठा श्वास घेतला आणि म्हणाला, सासूबाई, तुमचं घर जवळ आहे म्हणून काय ती छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडण करून येथे येणार का? आणि चूक पण तिचीच असते. तुम्हाला माहीत आहे हिने आज काय केलं? किचनमध्ये तेल सांडलं होतं. ते पुसायचं सोडून बाहेर सोफ्यावर येऊन बसली आणि किचनमध्ये आई गेल्यावर ती घसरून पडली. आईला मी आत्ताच डॉक्टरांकडून घेऊन आलो आहे. तिच्या पायाला प्लॅस्टर लावला आहे. जर आशा अशीच वागत राहिली तर घर तुटून जाईल. हीच गोष्ट ऐकून सुमनला खूप राग आला आणि रागात तिने सासूकडे बघितलं. तशी तिची सासू खाली मान घालून बसली. सुमनने राकेशला बसायला सांगून त्याला चहा आणून दिला. त्याच्यासमोर नंदेला समजावून सांगत म्हणाली, ताई, तुमचा नवरा बरोबर बोलत आहे. तुम्ही असं करायला नको होतं. आता तुम्ही त्यांच्यासोबत तुमच्या घरी जा. तशी आशा रागात म्हणाली, वहिनी, मी तुला किती वेळा सांगितलं आहे की माझ्यामध्ये बोलत जाऊ नकोस. मला समजून सांगायला माझी आई खूप आहे आणि जर ती काही बोलत नसेल तर तू तुझं तोंड बंद ठेव. तू माझी आई नाहीस, समजलं का तुला? नंदेचं बोलणं ऐकून सुमन तिच्याकडे बघतच राहिली. तिची सासू हळू आवाजात म्हणाली, आशा, तू जावई बापूंच्या सोबत घरी जा. त्यावेळी तिचा नवरा समजावून सांगून तिला घरी घेऊन गेला. जेवण बनवताना सुमनला हळूहळू सगळ्या जुन्या गोष्टी आठवत होत्या. तेवढ्यात तिचा नवरा मनोज घरी आला. आल्या ती नवऱ्याला म्हणाली, अहो, तुमच्या बहिणीने हे काय रोज रोज नवीन नाटकं सुरू केले आहेत. इथे पण काहीच करत नव्हती आणि सासरी पण काहीच करत नाही. त्यांनी मोकळा टिफिन आईसोबत पाठवून दिला आहे. जेवण मागवलं आहे. हे ऐकून मनोज शांत बसला. त्याला वाईट तर वाटत होतं, पण बायकोसमोर त्याला काही बोलायचं नव्हतं. सुमन परत रागात म्हणाली, अहो, तुम्ही काहीच का बोलत नाही? तुम्हाला कळत नाही का त्यांच्या सासरी रोज आपल्या घरून जेवण जाणं योग्य नाही? मनोज हताश होऊन म्हणाला, सुमन, एवढ्या वेळी पाठव, परत देत जाऊ नकोस. सुमन मनातल्या मनात म्हणाली, दुसरी वेळ यायची वाट का बघत आहात? मला तर असं वाटत आहे की यांना पण त्यांच्या फाटक्या तोंडाच्या बहिणीच्या तोंडाला लागायचं नाही. सुमन किचनमध्ये गेली आणि टिफिन भरायला लागली. तेवढ्यात आशाचा तिच्या आईला फोन आला. ती म्हणाली, आई, जेवण तयार झालं का नाही? तिच्या आईने इशारा करून सुनेला विचारलं. तर सुमन म्हणाली, अजून 15 मिनिट लागतील. हे ऐकून आशा रागाने लाल झाली आणि तिच्या आईला म्हणाली, आई, असं कसं चालेल? राकेश घरी येतील, मग ते आल्यावर त्यांना काय सांगू?
त्यांना कळेल की जेवण मी आपल्या घरातून घेऊन आले आहे. फोन स्पीकरवर असल्यामुळे सुमनने तिचं बोलणं ऐकलं की तिची नणंद नवऱ्यापासून लपून माहेरातून जेवण मागवत असते. पण सुमन विचारात पडली की तिची सासू तर घरातच असते, मग त्या काहीच का बोलत नाहीत? सुमनला काहीच कळत नव्हतं की तिच्या नंदेच्या सासरी काय चाललं आहे. या गोष्टीला 2च दिवस झाले होते की सकाळी सकाळी तिची नणंद रडत त्यांच्या घरी आली आणि आल्या आल्या म्हणाली, मी त्या घरी परत जाणार नाही. सहन करायची पण एक हद्द असते. तिची आई म्हणाली, आशा, एवढी का चिडली आहेस? का रडत आहेस? तुझी सासू आणि नवरा खूप चांगले आहेत, मग काय प्रॉब्लेम झाला? आईचं बोलणं ऐकून आशा म्हणाली, आई, आता तुला पण माझी अडचण व्हायला लागली आहे का? तुला पण माझ्या सासरचे लोक चांगले वाटतात आणि तुझी मुलगी वाईट, बरोबर ना? लग्नानंतर सगळ्यांना मुलीच्याच चुका का दिसतात? हे ऐकून तिची वहिनी लगेच म्हणाली, ताई, हा प्रश्न तर मला पण विचारायचा होता आणि त्याचं उत्तर तुम्हीच देऊ शकता की लग्नानंतर मुलीच्याच चुका का दिसतात. आशा रागात म्हणाली, वहिनी, तू तर तुझं तोंड बंदच ठेव. मी तुझी नणंद आहे. तुला माझ्यासारखं फालतू सासर मिळालं नाही जिथे सगळ्या गोष्टींची कमी असते. कधी आंघोळीला साबण नसतो, कधी भाजीला तेल तर कधी तूप. हे ऐकून सुमन जोरात ओरडत म्हणाली, ताई, तुमच्या घरातलं तेल आणि तूप संपायला तुम्ही घरात जेवण कुठे बनवता? का चांगल्या घराला बदनाम करायच्या मागे लागला आहात? बायकोचा आवाज ऐकून मनोज खोलीतून बाहेर आला. त्याला बघून आशा भावाच्या गळ्यात पडून रडायला लागली आणि म्हणाली, दादा, बघ ना, तुझी बायको माझ्या मागे हात धुवून पडली आहे. का रे, हे घर माझं नाही का? मनोजने प्रेमाने तिला बाजूला बसवलं आणि म्हणाला, आशा, आज तुझ्या घरी काय झालं की तू भांडण करून इकडे आलीस? आशा रागात तिच्या भावाला म्हणाली, दादा, मी भांडण करून आली नाही, तर माझी सासू मला म्हणाली की आमच्या इथे राहायची गरज नाही. तू पण तुझ्या बायकोसारखा माझ्या मागे लागला आहेस. पण आता मी कुणाचंच ऐकणार नाही. आशा पाय आपटत तिच्या खोलीत गेली आणि दार बंद करून घेतलं. मनोज दार वाजून दमला, पण आशाने दार उघडलं नाही. सुमन हात बांधून तमाशा बघत होती. तिला माहीत होतं तिची नणंद किती हट्टी आहे. सुमन म्हणाली, आई, या सगळ्याला तुम्ही जबाबदार आहात. मी तुम्हाला सांगितलं होतं ताईंना घरातली कामं करायला सांगत जा. त्यावेळी तुम्ही माझ्यावर ओरडत होता आणि मुलीची बाजू घेत होता. आता तुमच्या डोळ्यांनी बघा कशा त्या त्यांचा संसार तोडायच्या मागे लागल्या आहेत. हे ऐकून तिची सासू सुनेवर नाराज झाली आणि म्हणाली, सुमन, जास्त बोलली तर तुला पण तुझ्या माहेरी पाठवून देईन. मला माहीत आहे माझ्या मुलीची चूक नाही. माझी मुलगी तिचा संसार जाणून बुजून तोडणार नाही. तिच्या सासूने तिला घरातून जायला सांगितलं, मग ती बिचारी तरी काय करणार? सुमन रागात नवऱ्याकडे बघून किचनमध्ये आली आणि ताटात जेवण घेऊन खायला लागली. सुमन सगळं बघत होती आणि विचार करत होती की ही मुलगी किती बेशरम आहे. सुमन नवऱ्याला म्हणाली, अहो, तुम्ही राकेशला फोन करून विचारत का नाही की काय झालं आहे? इकडे रात्री तिची सासू म्हणाली, सुमन, आज जेवणात मलाई कोफ्ता आणि व्हेज पुलाव बनव, म्हणजे आशाचा मूड ठीक होईल. तिला हे खायला खूप आवडतं. सुमन रागात म्हणाली, आई, तुमची मुलगी काही आता लहान नाही. आता तिचं लग्न झालं आहे. तुम्ही त्यांना सांगा माझ्यासोबत किचनमध्ये जेवण बनवायला, नाहीतर जेवण बाहेरून ऑर्डर करा. मी काहीच बनवणार नाही. माझ्या मूडशी तर कुणाला काहीच देणं घेणं नसतं. हे ऐकून तिची सासू रागात फणफणत म्हणाली, सुमन, तू खूप बोलायला लागली आहेस. तुझ्यासारखी सून घरी आल्यावर घरची काय अवस्था होते मला चांगलंच माहीत आहे. माझी मुलगी तुझ्या डोळ्यात टोचत आहे, पण कान उघडे ठेवून ऐक, माझी मुलगी इथेच राहणार. सुमन पण हट्टाने पेटून उठली आणि म्हणाली, नाही गेली तर नाही जाऊ दे. तिचा संसार तुटत आहे. मी तर तिचा पाहुणचार अजिबात करणार नाही. तिच्या लग्नाच्या अगोदर तिचे सगळे हट्ट पुरवले आहेत आणि याचा परिणाम हा झाला की तुमची मुलगी बिघडली आहे. आता गोष्टी माझ्या हातात नाहीत. तुमचं तुम्ही बघा काय करायचं ते. असं म्हणत सुमन आशाच्या खोलीत गेली आणि टीव्हीची वायर काढून टाकली. हे बघून आशा ओरडायला लागली. तशी सुमन म्हणाली, शुद्धित्या ताई, हे फक्त तुमचं माहेर आहे. तुमचं खरं घर तुमचं सासर आहे.
आता माझ्यावर हुकूम चालवायचा प्रयत्न करू नका. सुमन एवढ्या रागात बोलली की तिचं रूप बघून आशाच्या अंगावर शहारे उभे राहिले. तिने तिच्या भावाला सांगितलं, पण तो पण शांत राहिला. सुमनने आशाचे सगळे जुने कपडे बाहेर काढून फेकून दिले आणि म्हणाली, आता यांची इथे काहीच गरज नाही. हे बघून आशाला खूप राग आला. ती म्हणाली, सुमन वहिनी, तुझं खूप झालं. आता मी इथे 1 मिनिट पण थांबणार नाही. सुमन म्हणाली, मग तुम्हाला इथे थांबायला कोण बोलत आहे? तुम्हाला कोणी हाताला पकडून बांधून तर ठेवलं नाही? बघावं तेव्हा इथे येऊन पडलेलं असतात. जाऊन स्वतःचं घर सांभाळा. घराच्या जवळच लग्न झालं आहे म्हणून काय तोंडवर करून सारखं माहेर येऊन पडलेलं असता? आशा रागात म्हणाली, आई बघितलं का वहिनीला, किती तोंड सुटलं आहे तिचं. तू तिला बोलत का नाहीस? सुमन म्हणाली, त्या मला काय बोलणार? आज कोणी माझ्यासमोर तोंड उघडून तर दाखवा, मग मी पण बघते. या लोकांनी तुम्हाला डोक्यावर बसून ठेवलं आहे. आता मी तुम्हाला डोक्यावरून खाली उतरवल्याशिवाय शांत बसणार नाही. असं म्हणत सुमन तिच्या नंदेकडे सरकली. सुमन तिच्या मागे उभ्या असलेल्या राकेशचा हात पकडून आशाच्या समोर उभे करत म्हणाली, राकेशराव, तुम्ही यांना तर सगळं सांगितलं, पण पूर्ण सत्य सगळ्यांच्या समोर यायला पाहिजे. राकेश म्हणाला, सासूबाई, आशा रोज इथून जेवण मागवत होती म्हणून एक दिवस माझी आई तिला समजावून सांगत म्हणाली की बाळा, असं रोज रोज माहेरातून जेवण घेऊन येणं योग्य नाही. तू घरात स्वतः जेवण बनवू शकतेस. आई एवढंच बोलली होती, तरी पण आशाच्या रागाचा पारा चढला. ती आईला रागात खूप वाईट बोलली होती, शिव्या दिल्या. ती तर आईला इथपर्यंत बोलली की तुम्ही वृद्धाश्रमात निघून जा. आमच्या दोघात भांडणं का लावत आहात? म्हणून आई रागात म्हणाली की यापेक्षा चांगलं तू तुझ्या माहेरी जाऊन राहा, कारण तुला तुझ्या घरचं जेवण खूप आवडतं. मी पण तिला समजून सांगण्याचा प्रयत्न केला, पण ती रागात म्हणाली की आता मी या घरात परत कधीच येणार नाही. आता तुम्हीच सांगा की यात चूक कोणाची आहे? जर सुमन वहिनीने घरातलं काम केलं नाही आणि तुम्हाला उलटसुलट बोलल्या तर तुम्ही काय कराल? बघावं तेव्हा हिला बाहेर फिरायचं असतं, खरेदी करायची असते. तुम्हीच सांगा, हे सगळं योग्य आहे का? आई तिला म्हणाली, घराची जबाबदारी सांभाळ. की तिचं तोंड वाकडं होतं. हीच जर अशी छोट्या गोष्टींवरून सारखी इथे येत राहिली तर कधीतरी मला पण राग येणारच ना. सारखी सारखी घटस्फोट मागत असते, मग मी पण तिला देणारच ना. हे ऐकून आशाच्या आईच्या पायाखालची जमीनच सरकली. आज त्यांना पहिल्यांदा त्यांच्या मुलीचा राग आला होता. सुमन म्हणाली, आई, तुम्ही त्या दिवशी ताईंना बोलायला हवं होतं, ज्या दिवशी त्यांच्या हातून किचनमध्ये तेल सांडलं होतं आणि त्यांची सासू घसरून पडली होती. तेव्हा तुम्ही त्यांना काहीच बोलला नाहीत. तुमच्या अशा वागण्यामुळे ताई डोक्यावर बसल्या आहेत आणि आता उतरायचं नावच घेत नाहीत. जर त्यांचा घर संसार मोडला तर यात सगळ्यात मोठा हात तुमचा असेल. हे ऐकून तिच्या सासूला धक्काच बसला. तेवढ्यात आशा म्हणाली, राकेश, तुम्ही खोटं बोलत आहात. तुमची आई माझ्याशी वाईट वागली. हे ऐकून तिच्या आईने जोरात मुलीच्या कानाखाली वाजवली आणि म्हणाली, खबरदार आशा, तू जावयानं काही उलट बोललीस तर जेवढं अंथरूण आहे तेवढेच पाय पसरायला पाहिजेत. आत्ताच्या आत्ता तुझ्या नवऱ्यासोबत घरी जा, नाहीतर माझ्यासारखं वाईट दुसरं कोणीच नसेल. आशा परत बोलायला गेली तर तिच्या आईने परत तिच्या कानाखाली वाजवली आणि म्हणाली, तुझ्या वहिनीकडे बघ, किती छान घर सांभाळत आहे, कुठलं काम बिघडवत नाही. तुझे तिने सगळे नखरे उचलले आहेत. तू प्रत्येक वेळी तिच्याशी वाईट वागत आलीस, पण चूक तर माझी होती. त्यावेळी मी तुला काही बोलले नाही. जर आज तू तुझ्या सासरी गेली नाहीस तर मी हे विसरून जाईन की तू माझी मुलगी आहेस. आता मनात नसून पण आशाला सासरी जायला लागलं, कारण आज तिला जाणीव झाली होती की माहेरी एक तिची आईच होती, जिच्यामुळे ती सासरी भांडण करून माहेरी येत असायची. पण आज जेव्हा तिची आई तिला ओरडली तेव्हा तिला जाणीव झाली की ती आता असं करू शकत नाही. त्यामुळे सासरीच आनंदात राहणे योग्य आहे.